नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, कित्येक दिवस झाले तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करताय, नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करताय, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करताय। आता ही खऱ्या अर्थानं तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। पूर्णपणे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता एकत्रपणे जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। आता खऱ्या अर्थानं कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, ए टू झेड माहिती जर का तुम्हाला सविस्तरपणे जाणून घ्यायची असेल तर शेतकरी बांधवांनो थोडासा वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाला। याच कारणामुळे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच 10वा हप्ता देण्याची वेळ आलेली आहे आणि आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच 10वा हप्ता जमा होणार आहे। आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार, कोणती शेतकरी बांधव यासाठी खऱ्या अर्थानं पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, ए टू झेड माहिती सविस्तरपणे समजून घेऊया। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर आता आपल्या लोकसेवा 24 तास या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय की पहिला टप्पा या तारखेला वितरित होणार आहे। कोणती तारीख आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत, परंतु सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। आता कोणत्या जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे। जर का या जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसलीही काळजी, कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये। पूर्णपणे रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय, नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता पहिल्याच टप्प्यामध्ये या 13 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं, तुमच्या तालुक्याचं नाव आलं तर तुम्हाला कसली काळजी, कसली चिंता करण्याची गरज नाहीये। पूर्णपणे रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। तर आता चला शेतकरी बांधवांनो, कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वप्रथम रक्कम जमा होणार, ए टू झेड माहिती सविस्तरपणे समजून घेऊया। चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झाले आहेत, ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झाले आहेत, अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती नमोचे मागील हप्ते जमा झाले आहेत का, पीएमचे मागील हप्ते जमा झाले आहेत का? जर का जमा झाले असतील तर कसली काळजी, कसली चिंता करू नका। पूर्णपणे रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। त्याचनंतर आता शेतकरी बांधवांनो, आपण लगेच जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, कोणत्या 13 जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे। जर का या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसली काळजी, कसली चिंता करण्याची गरज नाही, हे देखील लक्षात घ्या। तर आता चला शेतकरी बांधवांनो, आपण सर्वप्रथम हे जाणून घेऊया की पात्र होण्यासाठी तुम्हाला कोणती कामे करायची आहेत, त्यानंतर तारीख सुद्धा जाणून घेणार आहोत आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, थोडासा वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहे ते जाणून घेऊया, त्यानंतर लगेच जिल्ह्यांची यादी पाहूया। जर का त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसली काळजी, कसली चिंता करण्याची गरज नाही। पूर्णपणे रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, कोणत्या तारखेला जमा होणार आहे ते तर आपण जाणून घेणार आहोत, परंतु सर्वप्रथम हे जाणून घेऊया कोणती कामे करायची आहेत। तर पहा, नंबर 1 वरती काम आहे ई केवायसी
केवायसी, ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने ई केवायसी करून घ्या. जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील ई केवायसी पूर्ण करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पात्र होण्यासाठी जर का ई केवायसी अपूर्ण असेल तर तातडीने ई केवायसी करून घ्या. ई केवायसी केल्यानंतरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम फार्मर आयडी कार्ड. ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नसेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने फार्मर आयडी कार्ड काढून घ्यायचं आहे. जे शेतकरी बांधव फार्मर आयडी काढतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील फार्मर आयडी काढणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पात्र होण्यासाठी जर का फार्मर आयडी काढलेलं नसेल तर तातडीने फार्मर आयडी काढून घ्या. फार्मर आयडी काढल्यानंतरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर महत्त्वाचं तिसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने आधार बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे. जर का तुमचा आधार बँक खात्याशी लिंक असेल तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे. हे देखील लक्षात घ्या. तर आता चला जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया. या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसली काळजी, कसली चिंता करण्याची गरज नाहीये. पूर्णपणे रक्कम तुमच्या बँक खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणार आहे. तर पहा, नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो चंद्रपूर. चंद्रपूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, चंद्रपूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता चंद्रपूर मधील सर्व शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. चंद्रपूर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे अहमदनगर. अहमदनगर मधील शेतकरी असाल, अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल, अहमदनगर मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे बीड बुलढाणा. बीड बुलढाणा मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, बीड बुलढाणा मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता बीड बुलढाणा मधील सर्व शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. बीड बुलढाणा मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो पालघर. पालघर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, पालघर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे खऱ्या अर्थानं प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो गडचिरोली, गोंदिया, हिंगोली. गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील शेतकरी असाल, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. त्यानंतर पुणे, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यांमधील जर शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. वाशिम, यवतमाळ मधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. रायगड, सातारा या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 15 ऑगस्ट या दिवशी पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.